न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख लांबोटी तालुका मोहोळ येथे एन्काउंटर झाल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झालंय। गुन्हेगारापर्यंत लवकर पोहोचता यावं अथवा त्याची माहिती लवकर मिळावी यासाठी विभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या कल्पनेतून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व ढाबे चालक व महामार्गावरून धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचे चालक या सर्वांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांनी दिली। यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते। सराईत व अन्य गुन्हेगार पुणे मुंबई अन्य मोठ्या शहरातून विविध गुन्हे करून पोलिसांच्या भीतीनं पलायन करून कामगार म्हणून ढाबे व हॉटेल्सचा आधार घेतात। ढाबे व हॉटेल चालकांना मंजुराची मोठी अडचण असते, त्यामुळे ढाब्यांवर येणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं गुन्हेगारानं मला कामाची गरज आहे असं काम द्या असं म्हटलं असता हॉटेल व ढाबे चालक तयार होतात। मात्र आपण कामावर ठेवलेला कामगार नेमका कोण आहे याची माहिती त्या व्यावसायिकांना नसते। केवळ कामासाठी मजूर मिळाला यातच ते समाधान मानतात। ज्यावेळी पोलीस एखाद्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी संशयितांच्या मागावर ढाबा किंवा हॉटेलमध्ये येतात त्या ठिकाणी पोलिसांना तो गुन्हेगार मिळून आल्यावरचा ढाबा व हॉटेल चालकाला आपण ठेवलेला कामगार गुन्हेगार असल्याचं समजतं। राष्ट्रीय महामार्गालगतचे मोठे व्यावसायिक आपण ठेवलेला कामगार कोण आहे त्याचा आधार कार्ड अन्य कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत। त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला आसरा देणं हे नियमबाह्य असून या प्रकरणी व्यावसायिकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कामगारांची व त्यांच्या कागदपत्रांची माहिती पोलीस ठाण्याला कळवणं गरजेचं आहे, मात्र तसे होताना दिसत नाही। त्यामुळे महामार्गालगतच्या सर्व व्यावसायिकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याची संकल्प राबविण्यात येणार आहेत।